हॅलो. आज एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. सॅड रिॲलिटी म्हटलं तरी चालेल. आजकाल सोशल मीडियावर प्रत्येकजण आपलं घरामध्ये काय चाललं आहे, म्हणजे फक्त चांगल्या गोष्टी फक्त चांगल्या गोष्टी ह्या पोस्ट करत असतो. तो त्याच्या वाईट गोष्टी कधीच पोस्ट करत नाही. पण मग काय होतं की जेव्हा एखादा जो बघणारा असतो तो काय समजतो की याच्या जीवनामध्ये फक्त चांगल्याच गोष्टी होत आहे, माझ्या जीवनात तर आजपर्यंत अशी एक पण गोष्ट झाली नाही. मग काय होतं की कंपॅरिझन स्टार्ट होतं. कंपॅरिझन म्हणजे त्याने गाडी घेतली, बंगला घेतला, एवढं सोनं नाणं त्याच्या बायकोच्या अंगावर आहे, त्याला एवढा पगार आहे, तो चांगल्या IT कंपनीमध्ये जॉबला आहे. ही कंपॅरिझन स्टार्ट होतं. आणि मग काय होतं की जो समोरचा बघणारा व्यक्ती जो असतो ना, तो एकतर कंपॅरिझन एवढं करतो की ते लिमिट पार करतो. आणि दुसरी गोष्ट, कंपॅरिझन जर नाही केलं तर मग एकतर ती गोष्ट मिळवण्यासाठी तो प्रयत्न करत राहतो. पण त्याचे प्रयत्न जेव्हा सक्सेस होत नाही, त्याचे प्रयत्न सक्सेस नाही झाल्यानंतर तो डिप्रेशनमध्ये जातो. त्याला वाटतं की अरे यार, जे एवढे सगळे लोक सोशल मीडिया वापरतात ते सगळे त्यांची लाईफ एकदम सेट आहे, ते सगळे एकदम आनंदात आहे, ते रोज चांगल्या पोस्ट टाकतात, खूप आनंदी येते, खूप एन्जॉय करतात, खूप पार्ट्या करतात, इकडे फिरायला जातात, तिकडे फिरायला जातात, चांगले कपडे वापरतात, फोटो टाकतात, त्यांची लाईफ एकदम सेट. आणि मी बघतोय फक्त त्यांचे व्हिडिओज, फोटोज, पोस्ट, मी फक्त बघत राहतो. मी त्या लाईफमध्ये काहीच नाही केलं. आणि मग तो व्यक्ती काय होतो, डिप्रेशनमध्ये जायला लागतो. का? फक्त सोशल मीडियावरचे जे हे लोक आहेत यांना बघून. ही त्यांची चूक नाही, जे हे टाकतात ना पोस्ट, ही त्यांची चुकी नाही. कारण आपण सोशल मीडियावर चांगल्याच गोष्टी टाकणार. आपण थोडी ना आपण काय स्ट्रगल करतोय, आपण रोज सकाळी किती वाजता उठतोय, किंवा ते व्हिडिओ बनवण्यासाठी आपण काय स्ट्रगल केलं आहे, किती मेकअप केला आहे, ते कपडे कुठून विकत आणले किंवा रेंटने आणले, हे कोणीच तुम्हाला दाखवत नाही. त्यामुळे विचार करा, जे सोशल मीडियावर दिसतंय ना ते फक्त दाखवण्यासाठीच असतं, ते खरं नसतं. सोशल मीडियावर बघून जर तुम्ही डिप्रेशनमध्ये जात असाल किंवा कंपॅरिझन करत असाल दुसऱ्यासोबत, तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. सोशल मीडियाकडून तुम्हाला जी गोष्ट घ्यायची तीच गोष्ट घ्या तुम्ही. विनाकारण फक्त एखाद्याला बघितलं आणि तुम्हाला वाटते की त्याचं जीवन खूप चांगलं आहे, मला त्याचं जीवन भेटायला पाहिजे होतं, मला असं काय आयुष्य भेटलं, हे कंपॅरिझन करू नका. आणि असं डिप्रेस होऊ नका. कारण सोशल मीडिया फक्त एंटरटेनमेंटसाठी, काही शिक्षण घ्यायचं असेल, काही शिकायचं असेल तरच यूज करा. बाकी कंपॅरिझन करण्यासाठी तर करूच नका, कारण त्याने तुम्हीच डिप्रेशनमध्ये जाणार आहे. ते जे लोक असतात ते फक्त त्यांना कॅमेरासमोर येऊन काहीतरी करायचं म्हटल्यानंतर ते स्वतःला चांगलंच दाखवणार ना. ते चांगलेच कपडे घालणार, ब्रँडेड कपडे घालूनच तुमच्यासमोर येणार.